श्री स्वामी समर्थ. आज आम्हाला जायचं होतं धोंड्याची शॉपिंग करण्यासाठी. काय काय ते तुम्हाला पुढे समजेलच. पहाटे उठून ना अण्णा गावाकडे जात आहेत, कारण गावाकडे आले होते कोंबड्याची पिल्ले आणि तिथे लक्ष द्यायला कोणी नव्हतं म्हणून अण्णा जात होते. आणखीन माझी अंघोळही झाली नव्हती आणि खुशू ना रडत होती की तिला वाटलं तिची आजीही जात आहे अण्णाबरोबर. जेव्हा आजी म्हणाली की मी नाही जाणार, मग खुश झाली. बाकीचं सगळं आवरून इथे आम्ही निघालो शॉपिंग करण्यासाठी. छोट्या नंदबाई आमच्या सोबत नव्हत्या, कारण त्यांचं बाळ लहान आहे म्हणून. सगळ्यात अगोदर आम्ही गेलो साड्या घेण्यासाठी. तर 2-3 दुकानं फिरलो, तरी पण नणंदबाईंना काही साड्या आवडत नव्हत्या, कारण पुण्याला खूप साऱ्या व्हरायटी असतात आणि इथे काही तेवढ्या नव्हत्या. म्हणून आता 3 साड्या घ्यायच्या होत्या, 2 नणंदबाईंना आणि 1 त्यांच्या सासूबाईंना. मग इथे 3 साड्या घेतल्या. त्याच्यानंतर आम्ही गेलो भांड्यांच्या दुकानामध्ये. आता धोंडा जेवणामध्ये भांडे देतात, मग त्यांना जे भांडे आवडतात ते 2 भांडे घेतले, 2 आरत्या आणि हे देवधुईचं भांडे. त्याच्यानंतर छोट्या नणंदबाईंना आणि मोठ्या नणंदबाईंना बांगड्या घ्यायच्या होत्या. इथे आलो. आता खुशूलाही बांगड्या घ्यायच्या होत्या, म्हणून ती कशी करत होती बघा. तिलाही बांगड्या घेतल्या. बांगड्या घेऊन आम्हाला जायचं होतं जोडवे घेण्यासाठी. आमच्या चौघींनाही जोडवे घ्यायचे होते. अण्णांनी आमच्या चौघींनाही पैसे दिले होते जोडवे घेण्यासाठी. सगळी शॉपिंग करून आल्यानंतर इथे कुरवड्या, पापड्या, त्याचबरोबर तिखट वगैरे त्यांना भरून द्यायचं